मनोज जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं कडाडून विरोध केला। मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत जरांगेंनी मुंबईकडे कूच केली। मात्र जरांगेच्या या मागणीविरोधात आता ओबीसी महासंघ देखील आक्रमक झालाय। जरांगेंच्या मागण्यांचा विचार केल्यास आम्ही देखील मुंबईत धडकणार असा थेट इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाड यांनी दिला। बबनराव तायवाड यांच्या साखळी उपोषणाला आमचा पाठिंबा आहे असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलं। ओबीसींसोबत धोका झाल्यास संघर्ष यात्रा काढणार असा इशाराही वाघमारे यांनी दिला। दुसरीकडे कुणबी आणि मराठा कुणबी यांना ओबीसी यादीतून वगळा अशी मागणीही ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले यांनी केलेली आहे। मराठा किंवा ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। दोन्ही समाजाच्या हिताचाच निर्णय घेऊन मराठा समाजाचा प्रश्न आम्ही सोडवल्याचं फडणवीसांनी म्हटलं। आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर इथं राज्यस्तरीय विचारमंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली। यावेळी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। मुंबईत आझाद मैदानात आंदोलनामुळे वाहतूक विभागानं नेहमीच्या मार्गात बदल केलाय। यात पळसपे ते JNPA मार्ग इतर वाहनांसाठी बंद करण्यात आला। तर गोवा मार्गानं खारपाडा ते पनवेल असा प्रवास करणाऱ्या वाहनांना खारपाडा ते साई चिरनेर दिघोडे गव्हाण फाटा मार्गे टी पॉइंट कळंबोली मार्गे पनवेल शिव मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना नवी मुंबई वाहतूक विभागानं केल्या। नवी मुंबई महानगरपालिकेतील सकल मराठा समाजाच्या कमिटीनं आंदोलन केलेलं आहे। नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलकांना विश्रांती शौचालय पाणी सुविधा पुरवण्यासाठी पालिका आणि सिडको प्रशासनाकडे परवानगी मागितली। मात्र प्रशासनानं कोणतेही सहकार्य करत नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। या ठिकाणी आमच्याबरोबर बोलताय त्यामुळे आज शक्तीपीठ महामार्गाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे। प्रकल्प हाती घेणं आखणी आणि भूसंपादनासाठी सरकारनं मान्यता दिली। तर महामार्गाच्या पवनार ते सांगली या पहिल्या टप्प्याला मान्यता देण्यात आली। तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ करवीर हातकणंगले कागल बुदरगड आजरा तालुक्यातील आखणी रद्द करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील या तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत सरकार चर्चा करणार आहे। रेल्वेच्या UTS ॲपद्वारे स्टेशनवर असलेलं QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरवापर होत असल्यानं रेल्वेनं ही सुविधा बंद केली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। अनेक तिकीट नसलेले प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये हे कोड स्कॅन करून तिकीट काढतायत, त्यामुळे ही सेवा बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबई मेट्रो लाईन पोलसाठी 39 ड्रायव्हरलेस ट्रेन सेट आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल ही सिग्नल प्रणाली फ्रान्समधील अल्स्टॉम ही कंपनी पुरवणार आहे। ही कंपनी पुरवठा केलेल्या वस्तूंसाठी 5 वर्ष देखभाल सेवाही देणार आहे। तर ड्रायव्हरलेस ट्रेन्समध्ये प्रवाशांसाठी आरामदायक सुविधा, इलेक्ट्रिक ब्रेकिंग सिस्टम आणि सायबर सिक्युरिटी उपाययोजना यांचा समावेश आहे। शाळेतील विद्यार्थ्यांचं आधार बायोमेट्रिक अपडेट शाळेतच करता येणार आहे। तर UIDAIनं सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना विशेष शिबिरं आयोजित करण्याचे आदेश दिले। या उपक्रमामुळे देशभरातील तब्बल 17 कोटी प्रलंबित आधार अपडेट पूर्ण होण्याची शक्यता आहे। आयुष आणि निमवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर झालं। 1 सप्टेंबरपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमाची पहिली फेरी पार पडल्यानंतर आता MCCनं आयुष अभ्यासक्रमांतर्गतचं वेळापत्रक जाहीर केलं। नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस अखेर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय 50% कोट्यातील जागांसाठी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली। हा निकाल 25-26 शैक्षणिक सत्रासाठी MD MS आणि PG डिप्लोमा, DNB DRNB आणि NB-EMS डिप्लोमा या अभ्यासक्रमांना लागू होणार आहे। राज्य सरकारनं शिक्षकांना आनंदाची बातमी दिली। राज्यातील शिक्षकांसाठी टप्पा अनुदानास मंजुरी देण्यात आली। तर तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। राज्यातील काही अनुदानित शाळांवरील 52,276 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 1 ऑगस्टपासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलं। ठाण्यातील हरित आणि नाविका क्षेत्रात 7,372 अनधिकृत बांधकामं उभी राहिली असल्याचं महापालिकेच्या सर्वेक्षणात उघडकीस झालंय। त्यामुळे इमारतीवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे। तर नवी मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये गणेशोत्सवानिमित्त 625 टन फळांची आवक झाली। सध्या बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारात वाढ होती, त्यामुळे पपईसह लिंबूची मागणी वाढते। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,200
87 घरांसह 77 भूखंडाच्या सोडतीसाठी मागील काही दिवसांपासून नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे। या सोडतपूर्व प्रक्रियेस मंडळानं याआधी 14 दिवसांची मुदतवाढ दिली होती। त्यानुसार गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असताना त्याच दिवशी मंडळानं पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे। फेरीवाल्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या पीएम स्वनिधी योजनेत बदल करण्यात आलाय। या योजनेला 31 मार्च 2030 पर्यंत मुदतवाढ देण्यासह तिच्या पुनर्रचनेला मंजुरी देण्यात आली। तर या योजनेसाठी 7,332 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। भारतीय हवामान विभागानं मोठा इशारा दिला। थेट मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, ओडिशा भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला। यासोबतच आसाम, मेघालय, राजस्थान, गुजरात, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू या भागात पाऊस होईल। 28 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। कल्याणमध्ये एका भरधाव कार चालकानं दुचाकीला जोरदार धडक दिली। या घटनेत आई मुलीला गंभीर दुखापत झाली। दरम्यान जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र या घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय।